रसिक हो नमस्कार. महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे उषा. बळीचा ज्येष्ठ पुत्र बाणासूर याने शोणितपूरला आपली राजधानी वसवली. त्याने ही राजधानी कार्तिकेयाचे वसतिस्थान असलेल्या लोहितपुराजवळ निर्माण केली. तो नित्य कार्तिकेय व शिवाची आराधना करीत असे, त्यामुळे ते दोघेही त्याच्यावर प्रसन्न होते. शिव पार्वतीसह क्रीडा करण्यास नेहमी तेथे येत असे. बाणासुराला उषा नावाची एक कन्या होती. ती अतिशय लावण्यवती होती. ती एकदा शिवपार्वतीच्या दर्शनार्थ गेली, तेव्हा तेथे अनेक अप्सरा येऊन त्यांचे मनोरंजन करत होत्या. शिवपार्षद अप्सरांबरोबर निरनिराळे खेळ खेळत होते. हास्य विनोद सुरू होता व शिवपार्वती एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटत होते. ते बघून उषेला वाटले, जी स्त्री भाग्यवान असते तीच अशी पतीबरोबर रममाण होते. सर्वांच्या मनातील भाव जाणणाऱ्या देवी पार्वतीने तिला आशीर्वाद दिला. उषे, तू काळजी करू नकोस. तूही लवकरच पतीबरोबर रममाण होशील. वैशाख शुद्ध द्वादशीला एक पुरुष तू झोपलेली असताना तुझ्याबरोबर स्वप्नात रममाण होईल. तोच तुझा भर्ता होईल. तेथे आलेल्या अप्सरांपैकी चित्रलेखा नावाच्या अप्सरेशी उषेची विशेष मैत्री झाली. देवीचे वचन ऐकून उषा खूपच अस्वस्थ झाली. दिवस रात्र ती त्या गोष्टीचेच चिंतन करू लागली. भावी पती कसा असेल या विचारात ती सदैव मग्न असे. न बघितलेल्या त्या पतीच्या आठवणींनी तिला विरहाग्नी जाळू लागला. तिला चंद्रदर्शनही सुखावह वाटेना. चंदनाची शीतल उटीही भावेना. अखेर एकदाचा वैशाख शुद्ध द्वादशीचा दिवस उजाडला. त्या रात्री स्वप्नात तिला त्याचे दर्शन झाले. त्याला चुकवण्याचा तिचा प्रयत्न विफल ठरला आणि शेवटी त्याने तिचा उपभोग घेतलाच. त्याचबरोबर ती रडतच झोपेतून जागी झाली. तिच्या जवळ असलेल्या सखीने तिची समजूत घातली. ती उषेला म्हणाली, अजाणता केलेल्या कृतीचे पाप किंवा पुण्य लागत नसते. तेव्हा तू जे स्वप्नात बघितलेस ते विसरून जा. तुला देवीने हे भविष्य अगोदरच सांगितले होते, हे लक्षात घे. आता आपल्याला पहिल्यांदा शोध घ्यायचा आहे की तो नेमका आहे कोण. हे आपल्याला कळणार तरी कसे? तू चित्रलेखेला बोलावून घे. ती अप्सरा आहे. तिला अनेक गोष्टी ज्ञात आहेत. तिच्याकडून आपल्याला समजू शकेल की तो कोण आहे. उषेने चित्रलेखेचे स्मरण केले. ती लगेच तेथे आली. उषेने आपली व्यथा तिला सांगितली तेव्हा ती म्हणाली, मला जगातील सर्व पुरुष चांगले ज्ञात आहेत. सूर, असुर, गंधर्व, यक्ष, मानव कुणीही असू दे. मी 7 दिवसात त्यांची सर्वांची चित्र काढते, म्हणजे तुला त्यांच्यातून स्वतःचा पती ओळखता येईल. चित्रलेखा उत्तम चित्रकार होती. तिने सर्वांची चित्रे काढली. एक एक करून उषेसमोर ठेवली. देव, दानव, यक्ष, गंधर्व यापैकी सर्वांच्या बाबतीत नन्नाचा पाडा वाचून झाला. शेवटी तिने मानवांची चित्रे काढायला सुरुवात केली. सर्वात शेवटी तिने यदुवीरांची चित्रे काढली. सर्वप्रथम तिने कृष्णाचे चित्र काढले. तेव्हा उषा म्हणाली, तो थोडा थोडा याच्यासारखा दिसतो, परंतु हा तो नव्हे. नंतर तिने प्रद्युम्नचे चित्र दाखवले. तेव्हाही तेच उत्तर मिळाले.
सरते शेवटी तिने अनिरुद्धाचे चित्र दाखविले. तेव्हा उषा विस्मयाने ओरडली, हाच तो. हा यदुकुलवीर श्रीकृष्णाचा नातू प्रद्युम्नचा पुत्र आहे. तू धन्य आहेस. खुद्द देवी पार्वतीने तुला अगदी अनुरूप पती देऊन तुझ्यावर अनुग्रह केलेला आहे. हे उत्तम झाले. निदान तो कोण आहे हे तरी मला कळले. पण आता याला प्राप्त कसे करायचे? तू सोडून या बाबतीत मला कोणी मदत करू शकणार नाही. जसे हे शोणित नगर अत्यंत सुरक्षित आहे, तशीच कृष्णाची द्वारावती देखील आहे. तेथे कोणी प्रवेश करू शकणार नाही. त्याला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय आता मी जिवंत राहू शकणार नाही. जलाविना मासळी तडफडते तशी मी माझ्या पतीशिवाय तडफडत आहे. माझ्यावर तू दया कर. तुझ्याशिवाय अन्य कोणालाही मी विश्वासात घेऊ शकत नाही. तूच यातून काही मार्ग काढ. तुझ्याजवळ असलेल्या योग बलाने तू हे साध्य करू शकशील. प्रयत्न केल्याशिवाय काहीच साध्य होत नाही. चला, एकदा प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही, असे म्हणून चित्रलेखा द्वारकेला गेली. तेथे तिला सर्वप्रथम नारद मुनी भेटले. नारद मुनींना ही प्रेमकथा ऐकून फार आनंद झाला. या प्रेमवीरांना मदत करण्यास ते अगदी आनंदाने तयार झाले. ते चित्रलेखेला म्हणाले, मी तुला तामसी विद्या प्रदान करतो. ती सर्व लोकांना मोह पाडते. त्या विद्येच्या योगाने तुला अनिरुद्धला येथून सहज कुणालाही न कळता घेऊन जाता येईल. चित्रलेखेने अनिरुद्धच्या महालात त्या विद्येच्या जोरावर प्रवेश केला. तिला कोणीही बघू शकले नाही. तेथे तिला अनिरुद्ध अनेक स्त्रियांनी परिवेष्टित असतानाही अत्यंत विमनस्क अवस्थेत आढळला. त्याच्या शेजारी मद्याचा चषक होता, परंतु त्याचाही तो आस्वाद घेत नव्हता. समोर चाललेल्या मनोरंजक नृत्य गायनातही त्याला काही रस नव्हता. त्याच्या स्त्रिया हास्य विनोद करून त्याला रिझवण्याचा प्रयत्न करीत होत्या, परंतु त्यांच्याकडेही दुर्लक्ष करून मनातल्या मनात काहीतरी विचार करत होता. चित्रलेखेने महालातील सर्वांना तामसी विद्येच्या सहाय्याने संज्ञाहीन केले व अनिरुद्ध समोर स्वतः प्रकट झाली. त्याला म्हणाली, माझी उषा नावाची सखी तुझ्यावर नितांत प्रेम करते. तिची दूत म्हणून मी तुझ्या समोर उभी आहे. तिने तुला स्वप्नात बघितले, तेव्हापासून तिने तुझाच ध्यास घेतला आहे. तिला जेवण गोड लागत नाही, मलूल होऊन पडून राहते. मी तुझे चित्र काढून तिला दिलेले आहे. ते चित्र तिच्या जीवनाचा आधार बनलेले आहे. तिला दुसरे काही सुचत नाही. हे शोभने, मी सुद्धा तिला स्वप्नातच बघितले आहे. तेव्हापासून मी काममोहित आहे. मी जर तुझ्या अनुग्रहास पात्र असेन तर तू मला तिच्याकडे घेऊन चल. माझे सर्व श्रम सफल झाले तर, असे म्हणून त्याला आकाशमार्गे ती शोणितपुरात घेऊन गेली. तिने त्याला थेट उषेच्या महालात नेले. तिला त्याच्यासह बघून उषेला कळेना की आता काय करावे. तिने अनिरुद्धाचे स्वागत केले व चित्रलेखेला आलिंगन देऊन म्हणाली, आता हे गुपित कसे ठेवायचे? कोणाला कळले तर जीवित नाश होईल. देवीवर विश्वास ठेव, असे म्हणून चित्रलेखा निघून गेली. उषेने अनिरुद्धाशी गांधर्व विवाह केला व ते दोघे चक्रवाक पक्षाच्या जोडीप्रमाणे परस्परांशी रममाण झाले. उषेने त्याचे राहणे अगदी गुप्त रीतीने ठेवले होते. तरीही बाणासुराच्या हेरांना उषेबरोबर कोणीतरी परपुरुष राहतो आहे हे कळल्याविना राहिले नाही.
त्यांनी ही बातमी ताबडतोब बाणासुराला जाऊन सांगितली. हे ऐकून बाणासूर अत्यंत चिडला. तो म्हणाला, या दुष्टात्म्याने माझ्या कन्येला दूषित केले आहे. त्याने आमच्या कुळाला बट्टा लावला आहे. त्याचा तुम्ही जाऊन वध करा. आपल्या महालावर सैन्य चालून येत आहे हे बघून आपल्या पतीच्या जीवाच्या भीतीने उषा अत्यंत घाबरून गेली. तिला धीर देत अनिरुद्ध म्हणाला, तू अजिबात काळजी करू नकोस. आज तुला तुझ्या पतीचा पराक्रम दिसेल. तो एकटाच वीर संपूर्ण सैन्याशी लढू लागला. त्याच्या पराक्रमाने बाणासुराचे सैन्य सैरावैरा पळू लागले. त्याने त्यांची दाणादाण उडवली. आपले सैन्य पराजित होते असे कळल्यानंतर स्वतः बाणासूर युद्धासाठी आला. त्यालाही अनिरुद्ध आटोपेना. तेव्हा चिडून त्याने अनिरुद्धला मायावी शक्तीचा अवलंब करून नागपाशांनी बांधून टाकले. त्याला तो मारणार तेवढ्यात त्याचा सचिव कुभांड म्हणाला, स्वामी, याने उषेला दूषित केले आहे. त्यामुळे आपण तिचे दान कुणाला करू शकत नाही. हा कोण आहे याची आधी चौकशी करा. हा अत्यंत पराक्रमी आहे हे तर स्पष्टच आहे. असा पराक्रमी वीर उत्कृष्ट कुळातील असेल हे निसंशय. तेव्हा याला मारण्याची घाई करू नका. तेव्हा बाणासुराने त्याच्यावर विश्वास ठेवून अनिरुद्धाला बंदी करून तेथून निघून जाण्याचे ठरविले. अनिरुद्धाला बंदिस्त झालेले बघून उषा रडू लागली. तो तिचे सांत्वन करू लागला. प्रिये, अशी रडू नकोस. लवकरच मला सोडवायला खुद्द मधुसूदन येथे येईल व माझी सुटका करेल. तू काही काळजी करू नकोस. कृष्ण येथे येऊन या सर्व दानवांचा नाश करेल. हे ऐकून आपल्या पित्याच्या काळजीने उषा अधिकच रडू लागली. अनिरुद्ध नंतर देवीला शरण गेला. तेव्हा देवी म्हणाली, खरेच तुला सोडवायला कृष्ण येथे येईल. थोडा वेळ हे दुःख सहन कर. इकडे द्वारकेत अनिरुद्ध दिसेनासा झाल्यामुळे हाहाकार माजला. त्याच्या स्त्रिया त्यांचा नात एकाएकी कोठे निघून गेला म्हणून दुःखी होऊन शोक करू लागल्या. तो कोठे गेला आहे हे कुणालाच कळेना. त्याच्या शोधार्थ पाठविलेले हेर हात हलवत परत आले. कृष्ण म्हणाला, मी चिंतित आहे, कारण अनिरुद्धाचा थांगपत्ता लागत नाही. शाल्वाने आमच्या अहुक राजाचे हरण केले होते तेव्हा आम्ही भयंकर युद्ध करून त्याला परत आणले. प्रद्युम्नाला शंभराने पळवून नेले तेव्हाही शत्रूचा नाश करून आम्ही रुक्मिणी नंदनाला परत मिळविले. परंतु हा गेला कुठे हेच कळत नाही. त्यामुळे ही गोष्ट अत्यंत कठीण वाटते आहे. तेव्हाच त्रैलोक्य संचारी नारद मुनी तेथे आले व त्यांनी अनिरुद्धाचा ठाव ठिकाणा कृष्णाला सांगितला. कृष्ण, बलराम व प्रद्युम्न असे तिघे अनिरुद्धाला सोडवायला सज्ज होऊन निघाले. तेथे बाणासुराशी घनघोर युद्ध करून त्याचा नाश केला. त्यानंतर शोणितपूरचे राज्य बाणासुराचा बुद्धिमान सचिव कुभांड याला दिले. अनिरुद्धाला मुक्त करून त्याचा विवाह विधिवत उषेशी करून दिला. आपल्या नातवाला आणि नातसुनेला बरोबर घेऊन श्रीकृष्ण अत्यंत उत्साहित होत द्वारकेला परत आला. तेथे अस्वस्थ चित्ताने पतीची परतण्याची वाट पाहणारी अनिरुद्धची प्रथम पत्नी वैदर्भी होती. उषेने वैदर्भीला आदरयुक्त प्रणाम करून तिचे मन जिंकले. त्या काळात बहुपत्निकत्वाची चाल इतकी रूढ होती की उषेला हेही कधी विचारावेसे वाटले नाही की अनिरुद्ध विवाहित आहे किंवा नाही. उषेच्या येण्याने अनिरुद्धच्या पहिल्या पत्नीला वैदर्भीलाही काही फरक पडला नाही. प्रथम पत्नी असताना उषेवर प्रेम कसे करावे हाही प्रश्न
अनिरुद्धाला पडला नाही. महाभारतातील स्त्री विश्व. लेखिका डॉक्टर नीलिमा निशाणदार. सतार वादन उमा निशाणदार. आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.